तर ती मशीन आहे किंवा ब्लाऊज वगैरे आजकाल जो फॅशन चाललेला आहे त्यामध्ये ब्लाऊज वर डिझाईन्स वगैरे केले जातात. तर हे यामध्ये टेबल साईज असते त्याच्यावर डिपेंड असतं. आता आपल्याला किती मोठा लोगो काढायचा आहे किंवा मोठी डिझाईन काढायची आहे त्याच्यामध्ये एक छोटं मॉडेल पण आहे अवेलेबल. या मशीनची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे पर मिनिट किती? तर या ठिकाणी आता आपण जे आहे कोयना शिलाई मशीन कंपनीचे सर्व आपले साहेब या ठिकाणी आहेत. नमस्कार साहेब. आपल्याबद्दल सोलापूरच्या लोकांना सांगा अजून एकदा. मी गणेश सुत्रावे. आपलं चिंचोळी MIDCला कोयना ब्रँड स्विंग मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. गेली 30 वर्ष आपण कोयना ब्रँडच्या शिलाई मशीन्स सोलापुरात तयार करतो. त्यामध्ये घरगुती वापर, व्यावसायिक वापर, औद्योगिक वापरासाठी आपल्या शिलाई मशीन उपलब्ध आहेत. सुत्रवे सर, महाराष्ट्रामध्ये असं एकीकरण नसेल ज्यामध्ये तुमची असली शिलाई मशीन नसेल. मी पण बालपणापासून आमच्या आजीच्या घरात असू दे, माझ्या पप्पांच्या घरात असू दे, असली मशीन आपण पाहतोच. तर झिरो म्हणजे आपल्या मॅन्युअल मशीन पासून तुम्ही इनोव्हेटिव्ह मशीन पर्यंत पोहोचलेला आहात. तर आता या वर्षी नवीन काय आपल्याकडे? यावर्षी आपल्या ह्या घरगुती सिंगल पाटा आहे, डबल पाटा आहे, पिकोफॉल आहे. या मशीन तर आहेतच. आता यावर्षी आपण पिकोफॉल मशीन मध्ये एक मॉडेल आणलेलं आहे. काय ते दाखवतो आपल्याला. या इकडे 2 मिनिट दीदी. हे पिकोफॉल मशीन आहे का? हे पिकोफॉल मशीन आहे. या पिकोफॉल मशीन मध्ये नॉर्मल आपली पिकोफॉल मशीन आहे. त्याच्यामध्ये हे जो दाब बदलतात आपण, बाकी मशीन मध्ये कसं आहे स्क्रूड्रायव्हरने आपल्याला काढघाल करावं लागतं. त्याच्यामध्ये काय वन बटन फक्त आपण दाबलात ना हा दाब निघून येतो. आणि हे लावायचं असेल फक्त आपण प्रेस केलं असं की दाब बसतो हा. काय तसंच हे कसं आहे बाकी मशीन मध्ये स्क्रूड्रायव्हरने, लेडीजला कसं आहे स्क्रूड्रायव्हर हँडल करायला जमत नसतं. ते सिम्प्लिफाय केलंय. म्हणजे गरजेतून इनोव्हेशन तुम्ही केलं. तसंच हे मॉडेल मध्ये बाकी मशीन मध्ये हे असे दांडी आहे ना, ह्याला पण झिगझॅग करण्यासाठी वगैरे स्क्रूड्रायव्हरचा वापर करावा लागतो. तर ते आपण चेंज करून त्याला ही एकदम सिम्प्लिफाय केलेलं आहे. फक्त हा नॉब आपण जर हलवला की साधी शिलाई ते एकदम डायरेक्ट पिको फॉल वगैरे करता येतं, कन्वर्ट करता येतं. तसंच ह्याच मशीनला आपल्याला साधी शिलाई बरोबर पिको फॉल, काजे बटन हे दाब बदलले, असे वेगवेगळ्या प्रकारचे दाब लावले तर काजे बटन पण करता येतात त्यामध्ये. वा वा वा. अजून आपल्या बेसिक मॉडेल मध्ये आपण केलेले आहे बदल. तसे बाकी मग इंडस्ट्रियल यूजच्या मशीन वेगवेगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेतच. म्हणजे लोक महिलांच्या गरजानुसार त्यांनी जे त्या ठिकाणी आपले विविध मशीनी जे मॉडिफाय करायचं काम करत आहेत. बरोबर. आता या इंडस्ट्रियल यूज साठी आपल्या ही फ्लॅटलॉक मशीन आहे, ही ओव्हरलॉक मशीन आहे, ही काज मशीन आहे. ह्या पण आपण सगळे इंडस्ट्रियल यूज साठी, म्हणजे जे मोठे मोठे गार्मेंट कंपनी असते जिथे भरपूर शर्ट पॅन्ट वगैरे शिवायचं असते तिथे. बरोबर. तसं हे आपल्या सिंपल लॉक स्टिच मशीन आहे कोयना ब्रँडमध्ये. आता आपण यावर्षी आपण मार्केटिंग मध्ये आपण एम्ब्रॉयडरी मशीन्स आणलेल्या आहेत जे गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये वगैरे लागतात. 2 मिनिटं सर. आता ही एम्ब्रॉयडरी मशीन आहे. आपण शर्ट वर, पॅन्ट वर वगैरे लोगोज वगैरे करतो. तर ती मशीन आहे किंवा ब्लाऊज वर वगैरे आजकाल जो फॅशन चाललेला आहे त्यामध्ये ब्लाऊज वर डिझाईन्स वगैरे केले जातात. तर हे यामध्ये टेबल साईज असते त्याच्यावर डिपेंड असतं. आता आपल्याला किती मोठा लोगो काढायचा आहे किंवा मोठी डिझाईन काढायची आहे त्याच्यामध्ये एक छोटं मॉडेल पण आहे अवेलेबल. या मशीनची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे पर मिनिट किती स्ट्रोक मारते? ही 3000 RPM असतं याचं. पण आपल्याला असे जर लोगोज करायचे असतील तर 100 ते 150 लोगोज आपल्याला एका दिवसात आपण करू शकतो. 100 ते 150 खूपच सुंदर आहे. म्हणजे प्रोसेस सुद्धा सिंपल आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त फीड करायचं, डिझाईन फीड करायची आहे आणि कलरचे धागे इथे मागे लावलेले असतात. आपण तो कलरचा धागा सिलेक्ट करायचा आहे, आपल्याला एम्ब्रॉयडरी करता येते. मग हे ह्याचे युनिट साठी एक चांगला रोजगारसाठी मशीन आहे. मग हे ह्याचे म्हणजे आता या वर्षीच तुम्ही लॉन्च केलेलं आहे का लॉन्च करून उशीर झालाय? नाही, या वर्षीच आणलेले आपण. म्हणजे आतापर्यंत काही ऑर्डर वगैरे याच्याबद्दल नाही, आता हे पहिल्यांदा लॉन्च. म्हणजे या ठिकाणी इथे इलेक्ट्रोमध्येच तुम्ही लॉन्च केलेलं आहे. म्हणजे बघा, इलेक्ट्रोमध्ये जे आपल्याला इनोव्हेशन सुद्धा पाहायला भेटतोय, इलेक्ट्रोमध्ये जे आपल्याला नवीन नवीन जे संशोधन आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि मेड इन सोलापूर ब्रँड आहे बॉस.
ब्रँड सोलापूर आहे, पण ह्या मशीन्स इम्पोर्टेड असतात हा. की आपल्या ब्रँडने आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे तेच की मेड इन सोलापूर ब्रँडने एवढी मोठी तरक्की केली की बाहेरनं टेक्नॉलॉजी जे ते बरोबर आणत आहेत आपल्या सोलापूरमध्ये, बरोबर आपल्या सोलापूरच्या लोकांसाठी. बरोबर. आणि याच्यामध्ये जे लहान आहे सर ते आपल्याला छोटे लोगोज वगैरे जर करायचे असतील म्हणजे जे खिशाला वगैरे त्याला करतात, वगैरे शाळेत. तर त्यासाठी ही मशीन अवेलेबल आहे. काय म्हणजे फॉर्टेवर हे कंपनी फॉर्टेवर कंपनीची आहे. फॉर्टेवर कंपनीची मशीन आहे ही. हा? ह्यांच्यासोबत टाइप केलेलं आहे. त्यांच्यासोबत try केलेलं आहे. तर तुम्ही शेवटी सोलापूरकरांना काय सांगू इच्छिता, महाराष्ट्राच्या लोकांना काय सांगू इच्छिता या ठिकाणी? आपण आपल्या सोलापुरातही चांगले चांगले ब्रँड्स अवेलेबल आहेत काय, जे नॅशनल इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातात. तर तुम्ही आपण दुसऱ्या ब्रँडपेक्षा आपल्या सोलापूरमधले जे प्रोडक्ट्स आहेत त्याला वाव द्यावा. ते त्याची क्वालिटी ही आज ISO ISI या तोडीची आहे, लेवलची आहे. आता आमच्या पण ब्रँडला जे पिकोफॉल मशीनला ISI मार्क आहे, आमची कंपनी पण ISO आहे. म्हणजे आपण प्रोडक्ट घेताना ह्या दोन गोष्टीचा आहेत की नाही हे पाहिल्यानंतर तुम्हाला मानक क्वालिटी काय आहे प्रोडक्टची हे आपल्याला समजते. मग सर हे जे ब्रँड आहे इथपर्यंत आणण्यासाठी तुमची खूप वर्षाची मेहनत आहे. खूप वर्षापासून जे तुम्ही यावर पूर्ण मेहनत घेतात, काम करत आहात. तर लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला? तुम्ही किती राज्यांमध्ये हे पूर्ण प्रोडक्ट विकता? किती देशांपर्यंत तुमचा हे माल गेलेला आहे पूर्ण कोयनाचा? सध्या आपण महाराष्ट्रामध्येच विकतोय. बाकी आपले डीलर्स कर्नाटक आणि गुजरातला वगैरे पण आहेत, तिथेही माल जातो आपला. फ्युचर मध्ये तुमचं काय प्लॅन आहे? फ्युचर स्कोप काय आहे? फ्युचर तर आपला एक्सपोर्ट करायचाही विचार आहे. एक्सपोर्टही करावा काय ते चालू आहे, प्लॅनिंग एक्सपान्शन आहे करायचा, त्यामध्ये होईल. तर मेड इन सोलापूर ब्रँड आहे बॉस. जर सोलापूरची पब्लिक जास्त प्रमाणात सपोर्ट करेल तर हे ब्रँड जे आहे इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते. आणि इंटरनॅशनल लेवलला जाऊन जसं आज प्रिसिजन जे सोलापूरचं नाव मोठं करत आहे, त्याच प्रकारे जे कोयना सुद्धा एक इंटरनॅशनल ब्रँड होईल आणि बाहेरच्या देशामध्ये जे आपले आहे प्रोडक्ट बघायला भेटेल. आणि त्यामुळे आपल्या सोलापूरचं नाव होईल की बाबा कोयना ब्रँड म्हणल्यावर सोलापूरचं ब्रँड आहे, महाराष्ट्रातलं एका शहराचं ब्रँड आहे, भारतातलं एका शहराचं ब्रँड आहे. तर या ब्रँडमुळे जे सोलापूरचं नाव जागतिक पातळीवर जाऊ शकते. तर सोलापूरकरांनो इलेक्ट्रोमध्ये या किंवा यांची वेबसाईट आहे, यांचे स्टोअर्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन यांचे प्रोडक्ट विकत घेऊ शकता आणि आपल्या मेड इन सोलापूर ब्रँडला तुम्ही सपोर्ट करू शकता, ज्यामुळे जे सोलापूरचं नाव मोठं होईल. धन्यवाद.